आपण जो सासवडमध्ये कृषी एक्सपो हा ठेवलेला, तर नक्कीच त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे आणि जवळपास 1.5 लाखापेक्षा जास्त इथं व्हिजिटर्स आणि काही शेतकरी पण आलेले. तर लकी ड्रॉ सिस्टीम आम्ही ठेवलेली होती. त्याचप्रमाणे आम्ही इथं शेतीचे सगळे पेस्टिसाइड आणि शेती संबंध सगळे फर्टिलायझर्स आणि सगळे तज्ज्ञ लोक आम्ही इथं बोलवलेले होते. बचत गटांच्या महिलांना पण खूप इथं वाव मिळाला. म्हणजे बऱ्यापैकी एक ताई त्यांचं 1200 किलो तांदूळ, जो पुरंदरचा तांदूळ होता तो इथनं खप झालेला. त्याचप्रमाणे खाऊ गल्लीचे बऱ्यापैकी आपण इथं लोकांना बोलवलेलं की जेणेकरून त्यांना सगळ्यांनी लोकांनी आस्वाद घेतला आणि खूप छान प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे आपण इथं जे कार एक्सपो, ऑटो एक्सपो ठेवलेलं त्याला पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि जे आपण लकी ड्रॉ सिस्टीम ठेवलेलं होतं कॅटलला पण आपल्याला खूप छान लोकांनी प्रतिसाद दिला, भरभरून प्रतिसाद दिला. आणि ह्यावेळेस खरंच आमचं म्हणजे ह्यावेळेस सक्सेसफुल होतंच आमचं, पण पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा छान आम्ही अजून छान वेगवेगळे गोष्टी आम्ही इथं करू. त्याचप्रमाणे जे आपलं लकी ड्रॉ सिस्टीम आम्ही केलेली होती की रोज 100 बक्षिसं आम्ही दिलेली होती आणि शेवटचं बक्षीस शेवटच्या दिवशी ट्रॅक्टर आणि 2 रॉटव्हिलर आणि कल्टिवेटर हे 2 बक्षिसं आम्ही ठेवले होते. इथं सांगायचं म्हटलं तर इथं खूप वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आले होते, वेगवेगळ्या जिल्ह्यातली लोक आली होती, वेगवेगळ्या तालुक्यातली लोक इथं येऊन सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. आणि साहेब राजेशजी जगताप ह्यांना ही ट्रॅक्टर ह्यांना बक्षीस म्हणून मिळालं आहे लकी ड्रॉमध्ये. तुमचं पण मनापासून आभार आहे की आपण पण सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि थँक्यू सो मच. शेतकऱ्यांचं कशा पद्धतीने आभार मानाल? उपस्थित शेतकऱ्यांचं खरंच खूप खूप आभार आहे, कारण की त्यांच्यामुळेच हा सक्सेस आहे. ते सगळे आले बघायला. मी जसं मगाशीच म्हटलं की पुणे जिल्ह्यात नाही पण पुणे जिल्ह्यातल्या बाहेरचे पण लोक इथं आज येऊन गेले. एवढे 4 दिवस येऊन गेले, म्हणजे 1.5 लाखापेक्षा जास्त लोकांचा फुटफॉल होता इथं आणि खूप छान प्रतिसाद मिळाला. मी सगळ्यांना धन्यवाद मानते की ह्याच्यापेक्षा आपण असंच कायम छान उपक्रम राबत जाऊ. थँक्यू सो मच.